तर मंडळी नमस्कार. सध्या आपण आहेत नेरूळ रेल्वे स्टेशनला. आजच्या ह्या विकेंडला आपण जाणार आहेत आपल्या अंबरनाथच्या शिव मंदिरला. तर सध्या आपण नेरूळ स्टेशनवरून ठाणेला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी आलोय. आता ही ट्रेन नेरूळवरून ठाणे लागणार आहे. सो लेट्स गो. अंबरनाथ शिव मंदिर. ठाणे जाणारी ट्रेन एवढी मोकळी भेटणं म्हणजे चांगलंच नशीब आहे. ऑफिस टायमिंगला तर तुम्हाला माहितीच असेल केवढा क्राऊड असतो. आता दुपारच्या टायमिंगला ठाणेची ट्रेन फुल एकदम मोकळी, त्यामुळे आम्ही मस्त आपली विंडो सीट पकडून बसलोय. आणि आता इथून नेरूळ टू ठाणे जाणार आणि ठाणेला उतरून आपण अंबरनाथची ट्रेन पकडणार, जी सेंट्रल लाईनची. तर नेरूळ टू ठाणे आपण अर्ध्याच तासात पोहोचलो. नेरूळवरून अर्धा तास काफी आहे ठाणे येण्यासाठी. आणि ठाणेला आता ही 9व्या प्लॅटफॉर्मला उतरून इकडून आपल्याला तर सेंट्रल लाईनच्या प्लॅटफॉर्मला आलोय, जी आपली CST टू कल्याण अंबरनाथ बदलापूर लाईन आहे. तिथून आपण पकडणार आहे. आता आता सध्या मी त्या प्लॅटफॉर्म 5 वर आहे. ठाणे स्टेशनवरून मला अंबरनाथ भेटली होती डायरेक्ट, त्यामुळे मला जास्त काही गर्दी नाही भेटली. आपली नॉर्मल ट्रॅव्हलिंग करून आम्ही अंबरनाथ स्टेशन पोहोचलेलो आणि आता शिव मंदिर ज्या साईडला आहे त्या साईडला मी स्टेशनच्या बाहेर आलो. आणि इथे मी अंबरनाथला राहण्याचा माझ्या एका फ्रेंडला बोलवलेलं, सुशीलला. सो तो माझ्या आधी येऊन थांबलेलाच होता. सो हा आहे सुशील, माझा ऑफिस मधला एक फ्रेंड आहे. सो हा आला याची स्कूटी घेऊन आम्हाला अंबरनाथ नेण्यासाठी. त्याला बोललो ये तूच रिक्षा रिक्षा करत बसण्यापेक्षा. सो आता आम्ही तिघे एका स्कूटीवर बसून आपला चाललोय शिव मंदिराकडे. आणि ह्याला माहिती आहे सगळं इथले, तर मी बोललो ये तूच मग, इझी जाईल आपल्याला फिरण्यासाठी. सो हा आहे आपल्या अंबरनाथ स्टेशनच्या बाहेरील छत्रपती शिवाजी महाराज चौक. व या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हा सरळ रस्ता पकडून आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचंय. इथून हार्डली 10-15 मिनिटाचाच डिस्टन्स आहे आपल्याला. सो हे आहे आपल्या अंबरनाथ मधील प्राचीन शिव मंदिराचं प्रवेशद्वार. खूपच भव्य असं जुन्या पद्धतीचंच प्रवेशद्वार देखील या मंदिराचं आपल्याला बाहेर पाहायला मिळेल. व या प्रवेशद्वारापासून सरळ आतमध्ये जाऊन राईट साईडला आपल्याला मंदिर आहे. सो आता फायनली आम्ही पोहोचलो आहे बाहेर. इथे स्कूटी पार्क करून आता या मंदिराच्या दिशेने आम्ही आतमध्ये जाणार आहोत. इथून इथे बाहेर खूप सारे काही पुजारी वगैरे पण बसलेले बघायला भेटतील, तर इथून आपल्याला सरळ आतमध्ये मंदिराकडे जायचं. आता आपण फायनली मंदिरात प्रवेश केला आहे. इथे आपले शूज वगैरे काढून आपल्याला आता मंदिरात प्रवेश करायचा आहे. आणि हे मंदिर कसं आहे, प्राचीन काळातील खूप भारी असं ऐतिहासिक मंदिर आहे. तर चला मग तुम्हाला दाखवतो आता मी हे मंदिर कसं आहे ते. तर आज सॅटर्डे होता, तर त्यामुळे थोडीशी गर्दी होती इथे. जास्त नाही, हार्डली अर्धा पाऊण तासाची लाईन ही. आणि आता आम्ही लाईनीत उभा आहेत मंदिरात प्रवेश करण्यासाठी. सो बघूया किती वेळ लागतो आपल्याला. सो अर्ध्या तासात आता आम्ही मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो. आणि आता मंदिरात आम्ही प्रवेश करतोय. आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला पूर्ण हे प्राचीन पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळेल, व तेव्हा समजलं या मंदिराचं नाव प्राचीन शिव मंदिर का आहे ते. हर हर महादेव बोलत आम्ही या प्राचीन शिव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले. शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो जरा. बोललो बाहेर अजून फिरूया, थोडं बघूया मंदिर. तर इथे समोर नारळ फोडण्यासाठी इथे वेगळी जागा दिलेली आहे तुम्हाला. तर हजारो वर्षाहून अधिक इतिहास असलेले हे मंदिर आपल्या अप्रतिम अशा ह्या दगडी शिल्पकारासाठीच खूप प्रसिद्ध आहे. आणि अनेक भाविक फक्त हे प्राचीन असे दगडी काम बघण्यासाठीच इथे येतात. इसवी सन पूर्व 11व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या काळात उभारण्यात आलेले हे मंदिर काळ्या दगडात केलेल्या अप्रतिम अशा कोरीवकामासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक खांबावर आणि प्रत्येक आपल्या या शिल्पावर त्या काळातील कलाकारांचं विश्लेषण कौशल्य दिसून येते. खूप भारी असे हे कोरीव बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. आणि जर तुम्हाला इतिहास, वास्तुकला आणि श्रद्धा यांचा सुंदर असा संगम अनुभवायचा असेल, तर अंबरनाथ मधील हे प्राचीन शिव मंदिर प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच एकदा पाहायला पाहिजे. तर हे शिव मंदिर आमचं आता पूर्णपणे पाहून झालं होतं. तर आता सुशील बोलला इथे अजून एक पॉईंट आहे मंदिराचाच अजून एका, तिकडे जाऊया आपण. सो आम्ही आता तिकडे निघालोय. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीच्या जवळ असलेले हे शिवधाम या ठिकाणी आता आम्हाला सुशील घेऊन आलाय. सो आता आम्ही या शिवधामच्या इथून प्रवेश केला आहे आतमध्ये जाण्यासाठी. बघूया काय आहे इथे. शिव विश्व
शांतीधाम असं हे नाव या मंदिराला दिलेलं आहे. So आता इथे आम्ही पोहोचलो आणि आता आतमध्ये चाललोय. हे एक शंकराचं मंदिर आहे बोलला सुशील. सो मी फर्स्ट टाइम आलोय त्यामुळे बघूया आता. सो इथे वरती एक हनुमानाचं देखील अशी छोटी मूर्ती आहे. आधी आम्ही इथे पाया पडलो. मग आता इथून आतमध्ये मुख्य मंदिराकडे जाणार आहे. तर आता इथे मंदिरात प्रवेश करताना सुचवलेलं आधी इथे वरती जावं लागतं आणि इथे लिहिलेलं सुद्धा आहे की आधी इथे वरती जायचं असतं. आणि तो बोलला मेन आकर्षण बघायला वरतीच आहे. सो मी तर खूप एक्साइटेड आहे की नक्की काय आहे असं वरती कारण सुशील मला बोलला खूप भारी अशी मूर्ती आहे. सो चला तुम्हाला पण दाखवतो मी. बघूया आपण वरती काय आहे. हो, ही बघा. काय भारी अशी सुंदर मोठी अशी मूर्ती इथे आहे आपल्या शंकराची. खरंच खूप भारी वाटली ही. समोर समोर बघाल ना तुम्ही सुद्धा. तर हे 2 देवदर्शनं करून आता आम्ही आमचा प्रवास इथे थांबवतोय. आपला घरचा रस्ता पकडून घरी निघतोय. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.